कूपर क्रॉसिंग हजारो गाड्या आणि लोकांच्या प्रवासाचा रोजचा साक्षीदार. पण रात्रीच्या शांततेत गेट बंद झाल्यावर इथे घडलेल्या एका अपघाताची आठवण अजूनही जिवंत आहे. एका रात्री जेव्हा मी ऑफिसमधून उशिरा घरी परतत होतो तेव्हा मला ती भेटली आणि त्यानंतर जे काही घडलं ते माझ्या आयुष्यातला शेवटचा प्रवास ठरला की एक भयान सुरुवात. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. रोज सकाळ संध्याकाळ हजारो लोकांनी गजबजलेलं डोंबिवली कोपर रेल्वे क्रॉसिंग. दिवसा या ठिकाणी माणसांची आणि वाहनांची सतत वर्दळ असते. कामावर जाणारे आणि येणारे प्रवासी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि नेहमीची दुकान आणि घरं. पण जेव्हा रात्री 11 वाजल्यानंतर इथून जावं लागतं तेव्हा सगळं वातावरण पूर्णपणे बदलून जातं. दिवसभर दिसणारी गर्दी हळूहळू ओसरते आणि एक भयान शांतता पसरते जी रात्री आधी गडद होते. क्रॉसिंगचा गेट बंद झाला की इथे फक्त ट्रेनचा जोरदार आवाज आणि रेल्वे रुळांवरून येणाऱ्या हवेचा थंड स्पर्श जाणवतो. स्ट्रीट लाईट्सची अर्धवट पिवळसर चमक, दूरवरून ऐकू येणारा ट्रेनचा हॉर्न आणि गेटच्या लोखंडी कड्यांचा किरकिरणारा आवाज. वातावरणात एक अजब शांतता आणि दबाव असतो. त्या रात्री माझ्यासाठी तो प्रवास अगदी साधाच होता. ऑफिसमधून उशिरा सुटलो, लोकल पकडली आणि कोपर स्टेशनला उतरून चालायला लागलो. क्रॉसिंग जवळ आलं तसं लक्षात आलं की आज इथे फारशी गर्दी नाही. गेट बंद होतं आणि दूरवर ट्रेनच्या हेडलाईटच्या एक पांढरा शुभ्र ठिपका जवळ येत होता. मी थांबलो, फोन काढून वेळ पाहिली. तेवढ्यात माझं लक्ष डावीकडे गेलं. गेटच्या अगदी कडेवर एक बाई उभी होती. ऑफिसचे कपडे, हातात काळी हँडबॅग, केस किंचित विस्कटलेले, पण नजरेत काहीतरी विचित्र. जणू ती खूप वेळ वाट बघत उभी आहे. पहिल्यांदा वाटलं कदाचित ती ट्रेनची वाट बघते, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो हावभाव अस्वस्थ करणारा होता. ट्रेन जोरात गेली, गेट हळूहळू उघडलं आणि मी पुढे पावलं टाकायला लागलो. पण ती बाई तिथे नव्हती. ती ट्रेनच्या मागे चालत गेली असंही नाही, ती जणू हवेत विरघळली होती. त्या क्षणी मला वाटलं कदाचित मी जास्त थकलोय, मला भास होतोय. पण मनाच्या आत कुठेतरी एक अनामिक थरकाप बसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा कालची घटना डोक्यात घुमत होती. एक सामान्य व्यक्ती अचानक डोळ्यासमोरून गायब होणं हे मी नुसतं थकव्यामुळं झालं असं मानायचा प्रयत्न केला, पण मनाला काही पटायला तयार नव्हतं. दुपारी ऑफिसला जाताना मी मुद्दामच क्रॉसिंगवर थांबलो. उजेडात सगळं सामान्य वाटत होतं. गाड्यांचा आवाज, सायकली, पानटपरीवरचा गोंधळ. मी तिथल्या एका पानटपरीवाल्याकडे गेलो आणि सहज विचारलं, इथे कधी रात्री विचित्र काही होतं का? तो माझ्याकडे पाहून काही सेकंद गप्प बसला. मग थोडं हसल्यासारखं करून म्हणाला, साहेब, तुम्हाला काल रात्री कोण भेटलं होतं का? त्या एका वाक्यानं अंगावर काटा आला. मी काही उत्तर दिलं नाही, पण त्यानेच पुढे बोलायला सुरुवात केली. 7-8 वर्षापूर्वी इथे एक बाईचा ट्रेनखाली मृत्यू झाला होता. ऑफिसहून घरी जायच्या घाईत गेट बंद असतानाही ट्रॅक ओलांडायचा प्रयत्न केला आणि अपघात झाला. तेव्हापासून म्हणे ती अजूनही इथे येते. रात्री उशिरा गेटजवळ उभी राहते आणि मला घरी सोडाल का असं विचारते. मी हसून टाळण्याचा प्रयत्न केला,
पण त्याने शेवटचं वाक्य बोलताना माझ्या डोळ्यात पाहिलं. जे तिच्या मागे जातात ते दुसऱ्या दिवशी परत घरी पोचत नाहीत. मी काही बोललो नाही, पण माझ्या आत एक ठरवल्यासारखं झालं होतं. ही गोष्ट अफवा आहे की खरं ते मला स्वतः अनुभवायचं होतं. त्या रात्री मी मुद्दाम उशिरा घरी परतायचं ठरवलं. ऑफिसचं काम आटोपून गडद निळ्या आकाशाखाली रिकाम्या लोकलमध्ये बसलो. मनात फक्त एकच विचार, ही गोष्ट खरी आहे की फक्त अफवा. कोपर स्टेशनला उतरल्यावर वातावरण नेहमीपेक्षा जास्त शांत होतं. रस्त्यांच्या दिव्याचा पिवळा उजेड पसरलेला, पण त्यातही काही जागा काळोखात बुडालेल्या. गेट बंद होतं. ट्रेन येण्याआधीचा तो नेहमीचा गडगडाट दूरवरून ऐकू येत होता. मी गेटजवळ उभा राहिलो आणि काही क्षणांनी ती दिसली. कालच्याच सारखी, ऑफिसचे कपडे, हातात काळी बॅग, केस थोडे विस्कटलेले. यावेळी मात्र तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. डोळ्यात पाणी, पण ओठांवर हलकी स्मितरेषा. ती माझ्याकडे पाहत होती. काही क्षण शांततेत गेले आणि मग ती पुढे आली. माझ्या अगदी जवळ थांबून हलक्या आवाजात विचारलं, तुम्ही मला घरी सोडाल का? मी एक खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात हो म्हटलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसली. ती वळली आणि चालायला लागली. मी तिच्या मागे. ट्रॅक ओलांडून आम्ही एका अरुंद पायवाटेत शिरलो, जी मी कधी पाहिलीच नव्हती. आजूबाजूचा काळोख, झाडांच्या फांद्या वाऱ्यात हलत होत्या. कुठेतरी लांबवर कुत्र्यांचं ओरडणं. ती एकही शब्द न बोलता पुढे चालत होती आणि मला जाणवत होतं की आपण स्टेशनच्या गर्दीपासून फार लांब आलो आहोत. आणि तेव्हाच मला जाणवलं, माझ्या पावलांचा आवाज माझ्या बरोबर नाही आहे. फक्त तिच्या पावलांचे हलके ठोके. आणि मग अचानक तेही थांबले. पावलांचे आवाज थांबताच मीही थांबलो. ती काही फूट पुढे उभी होती. काळोखात तिचं आकृती मात्र दिसत होतं. हळूहळू मी जवळ गेलो आणि तेव्हा लक्षात आलं की आपण एका जुन्या लोखंडी पुलावर आलो आहोत. पुलाखालून रेल्वे ट्रॅक दिसत होते, पण इथे येण्यासाठी कोणताही ओळखीचा रस्ता नव्हता. जणू ही पायवाट फक्त आम्हालाच दिसत होती. ती पुलाच्या कडेवर गेली. वाऱ्याच्या जोरात तिचे केस उडत होते. हातातली काळी बॅग घट्ट पकडलेली. मी थोडा मागून विचारणार होतो, तुमचं घर कुठे आहे? पण तिचं पुढचं वाक्य माझ्या अंगावर काटा आणणारं होतं. हळू आवाजात पण स्पष्ट ती म्हणाली, इथेच खाली. मी पायऱ्यांजवळ जाऊन खाली पाहिलं. पुलाखाली अंधार पसरलेला. कुठलीही ट्रेन नाही, पण तरीही ट्रॅकवरून हळू गडगडणारा आवाज येत होता. आणि त्या आवाजाबरोबर जणू दूरकट सावल्या हलत होत्या. मी डोळे मिटून पुन्हा उघडले आणि ती माझ्यासमोर उभी होती. आणि तिचे डोळे पाण्याने भरलेले नव्हते. ते पूर्ण काळे, पोकळ होते. ओठांवर एक थंड स्मित आणि तिचं एक पाऊल माझ्याकडे. त्या क्षणी मला जाणवलं, मी परत फिरण्यास खूप उशीर केला आहे. तिचा काळोख भरलेल्या डोळ्यांनी भिन्न नजर माझ्यावर रोखलेली होती. त्यात कसलाही भाव नाही, फक्त एक थंड स्मित. आणि हळूहळू ती माझ्या अगदी जवळ आली. वारा जोरात वाहत होता, पण तिच्या पावलांचा आवाज अजूनही नव्हता. जणू ती हवेत तरंगत होती. ती पुलाच्या अगदी कडेवर वळली आणि हात पुढे करून हलक्या आवाजात म्हणाली, चला माझ्या घरी. मी मागे सरकायचा प्रयत्न केला, पण पायाखालचा लोखंडी पृष्ठभाग ओला आणि गुळगुळीत होता. पाठीमागून वाऱ्याचा जोर, समोर तिचं हळूहळू पुढे सरकणं. आणि मग अचानक माझ्या खांद्याला कोणीतरी घट्ट पकडलं. तो स्पर्श थंडगार, पण इतका ताकदवान होता की मी हलू शकलो नाही. त्या क्षणी पुलाखालून
पुन्हा तो गडगडणारा आवाज वाढू लागला. जणू शेकडो ट्रेन एकाच वेळी येत आहेत, पण ट्रॅक रिकामे होते. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेरच आला नाही. तिचं चेहऱ्यावरचं स्मित आता पूर्ण उघडं झालं होतं आणि तिच्या डोळ्यात जणू अंधाराची खोल दरी. ती माझा हात धरते आणि एकच वाक्य उच्चारते, परत जाणं आता शक्य नाही. तेवढ्यात सगळं काही काळं पडलं. शेवटचं मला आठवतं ते म्हणजे पुलाखालून उठणारा काळसर धूर आणि एक अज्ञात ट्रेनचा हॉर्न. काळोखात डोळे उघडले तेव्हा मी लोखंडी गार पृष्ठभागावर पडलेलो होतो. डोक्यात एक तीव्र दुखणं, कानात अजूनही ट्रेनचा हॉर्न घुमत होता. हळूच उठून आजूबाजूला पाहिलं. पूल, ट्रॅक सगळं गायब. मी पुन्हा क्रॉसिंगच्या गेटजवळ उभा होतो. स्ट्रीट लाईट्स पेटलेले, गेट बंद. दूरवर ट्रेनची हेडलाईट्स जवळ येत होत्या. लोक इकडे तिकडे चालत होते. कोणी हसत, गप्पा मारत होतं. काही क्षण मला वाटलं सगळं फक्त स्वप्न होतं. पण मग माझं लक्ष खाली गेलं. माझ्या उजव्या हातावर घट्ट नखांचे ठसे उमटलेले होते, ताजे आणि अजूनही जळजळ करणारे. ट्रेन गेली, गेट उघडलं आणि मी पुढे पावलं टाकली. तेवढ्यात समोरच्या बाजूला ती उभी दिसली. ऑफिसचे कपडे, काळी बॅग, केस वाऱ्यात उडत होते. तिने माझ्याकडे पाहिलं. हलकी स्मित रेषा उमटली आणि ती गर्दीत मिसळली. मी क्षणभर तिथे थांबलो, अंगावर काटा आलेला. मनात एकच प्रश्न घुमत होता, ती मला सोडून गेली की अजूनही माझ्या मागे येत आहे? तर ही होती आजची बाईकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.